अगं पूर्वी तू गाडे पाटलांची होणारी सून आहेस. तुझ्या अंगावरती ह्या असल्या साड्या मुळीच शोभून दिसणार नाही. अगं तू नेसलेली साडी बघून सगळ्या लोकांचे डोळे दिपले पाहिजे. असली साडी हा काढा, आणखी भारी साड्या काढा. हो. ही घ्या, प्युअर बनारसी सिल्क. हे, ही नको, याच्यापेक्षाही भारी काढा. अजून ही घ्या, पैठणी. विपड काय हो, पैठणी आजकाल सगळ्यांच्याकडे जाते. त्याच्यापेक्षाही भारी काढा. आई खरं तर त्यांनी दाखवलेल्या सगळ्या साड्या छानच आहेत आणि पूर्वीने निवडलेली साडी सुद्धा. तुला कोणी विचारले? आता ही एक शेवटची भारीची साडी आहे आजी. खरं तर ही फार जुनी आहे. म्हणजे राजमावळ गड जिंकणाऱ्या चंदनसेन महाराजाच्या राणीची साडी आहे. खास सोन्याची जर मागून खुद्द दरबारात त्या काळी विणून घेतली. इंदोरहून हातमाग मागवले होते. सोन्याची जर आणि रेशीम काम या दोघांचा उत्तम मेळ आहे यात. किंमत किती आहे साडीची? सूनबाई, साडी पाहताना साडी बघायची असते, त्याची किंमत नाही. आजींचं अगदी बरोबर आहे. पण एक माहिती म्हणून सांगतो, या साडीची किंमत 17 लाख रुपये आहे. हीच हीच साडी द्या. माझी नात सून हीच साडी नेसेल. जी भाऊ, एवढी महाग साडी फक्त लग्नासाठी? पूर्वी अगं सिद्धिराज गाडे पाटलाची होणारी बायको आहेस तू. एखाद्या राणीपेक्षा कमी नाहीस. लग्नात हीच साडी नेसून तू उभी राहायचीस. खरंच खूप छान साडी आहे ना? छान दिसेल. पूर्वी खरं सांगू का तुला, खूप भाग्यवानच बघ. इतकं कोड कौतुक करणारे सासरचे लाभले आहेत तुला. त्याचा आस्वाद घे, आनंद घे. आणि ती साडी बघू दे. जरा साडी पास करता का? थांब, तू अजिबात त्या साडीला हात लावू नकोस. ती साडी माझी नाचून लग्नात नेसणार आहे. तुझ्यासारख्या अभद्र मुलीचा हात या साडीला लागला ना, तर लग्नात विनाकारण संकट उद्भवेल. आजी, काय बोलतेस तू? अगं आपल्या घरी आलेले पाहुणे आहेत ते, त्यांच्याशी बोलायची कुठली पद्धत आहे आजी? आणि असं काय करत होत्या त्या साडीचं? तुझ्या हातात देतच होत्या ना, त्यावरून कशाला बोलतेस उगाच त्यांना? आजी, तू जर सारखा सारखा माझ्या सासरच्या लोकांचा अपमान करणार असशील ना, तर तुला आत्ताच सांगते, मी सिद्धूच्या लग्नात करवली म्हणून उभी राहणार नाही. सिंचना, आई, बाळा असं फोकस बोलू नये. सिद्धू, जरा शांत राहा बाळा.
नाही काकू, ताई बरोबर बोलते. तर इतकंच नको होता तुम्ही त्यांना, तर कशाला उगाच बोलवलं त्यांना या कार्यक्रमासाठी? उगाच घरी बोलून त्यांना अपमान करण्याचा अधिकार अजिबात नाही आजी आपल्याला. हे बघ सिद्धू, मी जे काही बोलते ना ते तुझ्या भल्यासाठीच बोलते. हे बघ आजी, कोणाचं मन दुखावून अपमान करून जर माझं भलं होणार असेल तर तसं भलं झालेलं नकोय मला. जे माफ करा भावना मॅडम, आजीच्या वतीने मी तुमची माफी मागतो. हा सिद्धू पण ना, याला काही यांची इतकी पडलेली असते. आजी बोलल्यात ना त्या भावनाताईंना, मग त्या बघून घेतील ना त्यांचं काय ते. हा का माफी मागतोय त्यांची? भावना, लक्ष्मीताई, आई जे काही बोलल्या ना ते काळजीपोटी बोलल्या. तुम्ही मनाला लावून घेऊ नका. हवं तर मी माफी मागते तुमची. अहो नाही नाही, काय करताय तुम्ही? हे बघा, त्यांचं काही चुकलं नाहीये. उलट यापुढे वागताना मीच जरा काळजी घेईन. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांनी, भावना मॅडम, वीणा वहिनी आणि लक्ष्मी काकू यापैकी कोणाचाही जर अपमान करण्याचा प्रयत्न केला तर हा कार्यक्रम मी ताबडतोब थांबवतो. बरं बरं बरं, कळलं तुझं मत. तुझ्या कामासाठी आला तर ते काम कर आणि जा. आम्ही बघून घेऊ आमचं आम्ही इथं. समजलं? पूर्वी, ही साडी नेसून दाखव, बघूया कशी दिसते तुझ्या अंगावर ही साडी. जा. आहे. आई, मी जाऊ का घरी? भावना, आता अशी अचानक गेलीच बरं दिसणार नाही ग. आता काय कार्यक्रम संपतच आलाय, थोडा वेळ. बाबा बाबा, काय 1000 रुपये द्या ना. काय 1000 रुपये कशाला? अहो बाबा, ही माझी सर्वात फेवरेट गाडी आहे आणि तिचे चाक फिरतच नाहीयेत. मला त्यासाठी 1000 रुपये द्या ना. अरे पुढे जात नाही गाडी तर मग ढकलून पुढे ने. आणि तुझं वय आहे का रे खेळण्यातल्या गाडीने खेळायचं? मोठा झालाय ना तू. जा अभ्यासाला बस जा. अहो बाबा, शाळेला सुट्ट्या लागल्यात, आता कसला अभ्यास करू? पुढच्या वर्षीची पुस्तकं पण नाही आली, मागच्या वर्षीचा अभ्यास करू. या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत ना, बंद केल्या पाहिजेत. तू एक काम कर, जा बाहेर जाऊन खेळ जा. बाहेर बाहेर जाऊन कोणाशी खेळू? माझे अर्धे मित्र गावाला गेलेत आणि अर्धे मित्र त्यांच्या आई बाबांसोबत फिरायला गेलेत. ए बाबा, तू काही कर, माझं डोकं नको खाऊ, कळलं ना? तुझा टाइमपास कसा होईल त्याच्यापेक्षा मोठे प्रश्न आहेत माझ्याकडे, ते सोडवायचे. मग द्या ना 1000 रुपये. अरे नाही म्हटलं ना तुला, फटके देऊ काय? 1 रुपया मिळणार नाही सांगितलं ना. गाडी हवी आहे नवीन म्हणे. अरे काय झालं एवढं? काय चाललंय तुमचं? काय नाही. अहो आजोबा, ही गाडी ना माझी सर्वात फेवरेट गाडी आहे आणि ना तिची चाकच फिरत नाहीत. मला नवीन गाडी हवी आहे, त्यासाठी मी बाबांकडनं 1000 रुपये मागतोय. अरे बरं, गाडीची चाकं जाम झाली म्हणून कोणी नवीन गाडी घेतं का? नाही ते बघू, मला नका बघू काय झालंय नक्की. तू एक काम कर वरद, तू ना आतनं खोबरेल तेलाची बाटली घेऊन ये जा. मी आत्ता नीट करून देतो तुला. जा. बाबा बाबा, कशाला नको ते उद्योग करताय? धड गाडी आहे ती मोडून ठेवाल. तुमचं बघा ना आता तुम्ही. हा, काम नाहीये तर आपला वेळ कसा जाईल याकडे जरा लक्ष द्या. हा संतोष, हे माझं आणि माझ्या नातवामधलं आहे, त्यामुळे तू गेलास तरी चालेल. ऑफिसला जा, उशीर होईल. नाही काय आहे,
त्या गाडीला अजून काही झालं ना तर ते तुम्ही नाही भरून देणार, मला भरून द्यावं लागेल. मला नवीन गाडी घेऊन द्यावी लागेल म्हणून म्हणतोय. तू जा ना आता, निघ ना. संतोष दळवी, प्रमोशनचं काहीतरी बघायला पाहिजे. आई बाबा कधी गळ्यात पडतील देवाला माहित. आता तुम्ही दोघं बघाच मी काय करते ती. आई मॅडम ते तुमच्या हातच्या कॉफीचं काय झालं? प्लीज तू जान्हवी, प्लीज करशील पुन्हा अशी तू करशील? हा करशील, वागशील असं, वागशील मूर्खासारखं वागशील? हा जयंतला आवडत नसताना दुसऱ्यांना खाऊ घालशील? हा चुकलीस तू, चुकलीस 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 चुकलीस. जानू जानू अति करू नको. मी अति करतेय जयंत? सांग ना मला, मी अति करतेय? काय एवढी मोठी शिक्षा देतोयस तुम्हाला? मला ना, मला कळत नाही तुला ह्या अशा अघोरी कल्पना सुचतात तरी कशा रे जयंत? नाही, चूक तुझी नाही, चूक माझीच आहे आणि त्यासाठी ना मला शिक्षा मिळायलाच हवी. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. जानू जानू मी थांबवतोय सगळं. धन्यवाद, खूप कृपा झाली तुमची. चला आता घरात. अरे सिद्धू थांब. काय झालं? आता पूर्वी साडी नेसून येते, बघ तर ती कशी दिसते ते. आता मी काय करू यात? तुम्हीच बघा ना काय ते प्लीज. थांब रे, तू पण बघ ना, छान वाटेल तिला. सिद्धू तुला पण कळेल लग्नात बायको कशी दिसणार आहे ते. अहो काकू तसं नाही. सिद्धिराज, अहो सगळे म्हणतायत तर थांबा. मॅडम, लग्नाची साडी नेसून जर तुम्ही बाहेर येणार असता ना तर मी तुमची वाट बघत तासन तास इथे थांबलो असतो. सिद्धू, अरे पूर्वी इकडे आहे, बघ ना. इतकी सुंदर दिसते माझी सून की बघणाऱ्याची नजरच हटत नाहीये. लाखात एक आहे माझी नाचसून. अगदी खरं बोललात रेणुकाताई. आठवणीने दृष्ट काढा ना तिची, कोणाची नजर लागायला नको. काय सिद्धू, कशी दिसते तुझी बायको?
चालून आले बघता बघता स्वप्न चालून आले बघता बघता माझे होऊन गेले हसता हसता रंगरंगीत झाले दिसता दिसता श्वास संगीत झाले जुळता जुळता अहो सगळेजण माझं इतकं कौतुक करतायत, तुम्ही काहीच नाही बोलणार आहात का? बोला ना काहीतरी. काय सांगू, माझ्याकडे शब्दच नाही आहेत वर्णन करायला. मी आजवर कधीच कोणाला इतकं सुंदर दिसलेलं नाही बघितलं. असं वाटतंय स्वर्गातून अप्सरा खाली उतरली. सिद्धू, खरंच तुला इतकी आवडली मी या साडीत? बघितलंस पूर्वी मी तुला काय म्हटलं होतं? मला चांगलं माहिती आहे माझ्या नातवाला नेमकं काय आवडतं ते. अहो तो अगदी आपल्या आजोबांच्या वरतीच गेलाय. हो, त्यांना सुद्धा असंच मी भारी भारीच्या साड्या नेसलेल्या आवडायच्या. पूर्वी तू खरंच इतकी सुंदर दिसतेस ना की सिद्धिराजना सुद्धा त्यांच्या मनातली गोष्ट ओठांवर आणल्याशिवाय राहता आलं नाही. काही नाही रे श्री, एक तर रिक्षावाल्यांवर सगळ्यांचा आधीपासूनच राग आहे. त्यामुळे जेव्हा कधी काय झालं ना ते प्रत्येक वेळेला दोष मात्र रिक्षावाल्यांनाच देतात. सदा कळत नाहीये 25,000 रुपये आणू कुठून. अरे आणि त्यात काल लक्ष्मीची नोकरी गेली. काय करू? अरे श्रीनिवास, गेली अनेक वर्ष झालं तू मेकॅनिकचं काम केलेलं आहेस. तू स्वतःच त्याची गाडी दुरुस्त का करत नाहीयेस? म्हणजे हे बघ, पैसे पण वाचतील आणि काम पण सुरू होईल. अरे सोमू, जर इंजिनचं काही काम असतं ना तर मी लगेच केलं असतं रे. पण तसं नाहीये ना. छोटासा डेंट गेलाय गाडीला, त्याचं काय करू? बाबा, मी काय अरे वा मंगल, कशी आहेस तू? मी बरी आहे. तुम्ही कधी आलात? मी आत्ता अगं थोड्या वेळापूर्वी झालं. अच्छा. पण तू कशी काय अचानक आज? हा तर बाबा, आपल्या घरातल्या सगळ्या बायका बस्ता बांधायला गेल्या त्या गाडी पाटलांकडे. मला का नाही बोलवलं? हा, काय चुकलं माझं? मला का नाही बोलवलं? मी जाब विचारायला आली. असं काय करतोयस मंगले? एवढ्या करता झाप विचारायचा वगैरे काय? आणि आता लग्नाला बोलवतीलच ना तुला ते. अगं असं कसं डायरेक्ट लग्नाला बोलवणार का मला? मोठी नणंद आहे मी सिंचनाची. सिंचनाला तरी माझी आठवण यायला हवी होती का नाही? सांगा मला. हा, तुझं म्हणणं बरोबर आहे, अगदी बरोबर बोलतेस तू. पण जरा आमच्याकरता चहा करतेस का तू? हा, टाकते चहा. बाबा, हा, मी काय म्हणते, तुम्हीच का नाही आमच्या तिघांसाठी चहा करत? हा, कारण का माहिती का, मी कुठेतरी वाचलं होतं की म्हणे जेव्हा रिटायर्ड होतो ना माणूस तेव्हा त्याने काम करत राहिलं पाहिजे सतत, नाहीतर म्हणे एक एक अवयव निकामी होत जातात. तुम्ही केलंच पाहिजे, कारण तुम्हाला एका ठिकाणी बसायची सवय नाहीये ना. तुम्ही चहा करा, आम्ही तिघं पितो. काय समू दादा, तुम्हालाही आवडेल ना बाबांच्या हातचा चहा प्यायला? खूप दिवसांनी पिऊ आपण एकत्र, हो की नाही बाबा? प्लीज करा. श्री चल, आम्ही येतो. अरे थांब ना. अरे,
नंतर भेटू परत. चल चल, काय हरकत नाही. चल भेटूया ना. हो, अरे, हो, या ना. प्यायला असता चहा त्यांनी. बघितलं बाबा, 2 कप चहा वाचवला बाबा. आता आपण दोघंच पिऊया. करा. जयंत कानेटकर इथेच राहतात का? इन्स्पेक्टर, तुम्ही? जयंत, जयंत, पोलीस आलेत बघ. जयंत, जयंत, जयंत. मॅडम, मी तुम्हाला काहीतरी विचारलंय. इथेच राहतात ना जयंत कानेटकर? हो, इथेच राहतात. जयंत, हो मॅडम, बोलवा लवकर त्यांना. हो. जयंत. थोड्या आपण चालू. काय झालं इन्स्पेक्टर? तुम्ही नक्की कशासाठी आलात? सांगतो. हे कुठे गेली ती बाई? बोलव त्यांना. हो बाई, या इकडे. साहेब, अहो इथंच होता तो वॉचमन, या बाईने पशविलेला. लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसतो तुमचा दोघांचा. लवकरात लवकर सून म्हणून घरी ये. मी आतुरतेने वाट बघते तुझी. अगं रेणुका, इकडे. ते नव्हे, हिचं औक्षण
6 जणींनी केलं, पण 5 किंवा 7 जणींनी करायला पाहिजे औक्षण. आजी, अगं ही काय भावनाताई इथेच आहे ना, ती करेल औक्षण. भावनाताई तू जा. हा, कुमारिका चालते, पण सवाशीण असलेली जास्त बरी. मी काय म्हणते रेणुकाताई, कुणी दुसरं असेल तर बरं होईल नाही? ठीक आहे, कुमारिका तर कुमारिका, 6 जणी असण्यापेक्षा बरी ना. आई, आपली पूर्वी किती भाग्यवान आहे ना, शेवटी 7 सुवासिनींनी तिला आज ओवाळलंच. म्हणजे म्हणजे मला काय ते माहित नाही, पण भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. अगो बाई, काय ग, लग्न केलंस आणि कुणाला सांगितलं पण नाही? रेणुकाताई, मी काय म्हणते, आत्ता तुमच्या घरात शुभ कार्य सुरू आहे, तेव्हा विषयांतर नको. हवं असल्यास नंतर मी तुम्हाला सांगतेच सगळं. झालं, म्हणजे ह्याच्यात सुद्धा काहीतरी गोम आहेच. काय पण म्हणा, तुमच्या घरात काही दड म्हणून घडत नाही. माफ करा, पण मला वाटतं या विषयावर बोलायची ही वेळ नाहीये. ठीक आहे, हरकत नाही. आता भावना सवाष्ण आहे म्हटल्यावर पूर्वीचं औक्षण करूच शकते ती. करतो औक्षण. अगं बाई, खरंच बाई, हिचं औक्षण होईपर्यंत ना माझ्या जीवात धाकधुकच आहे. अरे देवा, तू ये बाजूला. आई थांब जरा. आई, अगं आई, साड्या जळतात सगळ्या. आई, कोणीतरी आग विझवा ना. आई, आई.
अगो बाई, हे काय झालंय? अरे कोणी साडी जळतेय. भावना अगं काय करते? भावनाताई, नका जाऊ पुढे. भावनाताई, भावना मॅडम, थांबा. तू वरद, ही गाडी जुनी झाली होती की नाही, त्यामुळे हे बघ, हा सगळा भाग जो आहे ना तो गंजला होता. मी काय केलं, हे जे टायरचे रॉड्स आहेत ना ते सगळे नीट साफ केले आणि इथे सगळीकडे मी खोबरेल तेल लावलं. आता बघ, थोड्याच वेळात हे सगळं अगदी म्हणजे हळूहळू एकदम स्मूथ होतील. तुझी गाडी अगदी नवी होती ना त्याप्रमाणे चालायला लागेल. बघूया. हा, बघ फिरते का नीट, आहे की नाही? आजोबा, हा, इतकं सिंपल होतं. मग आजोबा तुम्ही सॉलिड आहात हो. तुम्हाला छोट्या गाड्या पण रिपेअर करता येतात आणि मोठ्या गाड्या पण रिपेअर करता येतात. परत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा बाळा, काय एखादी गोष्ट जुनी झाली म्हणजे निकामी झाली असं नसतं रे. समजा तिला प्रेमाने विश्वासाने हात दिला ना तर ती सुद्धा पूर्वीसारखी उभी राहू शकते. जा खेळ जा. अहो भावना मॅडम, तुम्ही हाताने आग विझवणार होता. तुम्हाला काही झालं असतं म्हणजे. अहो माणसाचा जीव मोठा आहे का त्या साडीचा? बघा, आपल्यासाठी वस्तू असतात, वस्तूंसाठी आपण नसतो मॅडम. तुम्ही सगळे ठीक आहात ना? पण कोणाला भाजलं वगैरे नाही ना? नाही नाही. भावना, तू बरी आहेस ना? मॅडम, तुम्ही खरं खरं सांगा, तुम्हाला कुठे काही भाजलं वगैरे नाहीये ना? तुम्ही ठीक आहात ना? का केलं तुम्ही असं? का माझी लग्नाची साडी जाळली? सांगा ना का? नाही बाळा, पूर्वी मी सांगत होते ना तुम्हाला. शेवटी काय झालं, जो अनर्थ व्हायचा होता ना तो झाला. आणि तू सिद्धू मगाशी खूप काही बोललास रे. पूर्वीच्या साडीला मी तिला हात लावून दिला नाही हो. पण तुझ्या बोलण्यावरतीच हिचं मन भरलं नाही रे. सूड बुद्धीनं हिनं पूर्वीची लग्नात नेसल्याची साडी जाळून टाकली. नाही हो. मला वाटलं होतं की ही मुलगी अपशकुनी आहे, अवलक्षणी आहे, म्हणून हिच्या हातातून या गोष्टी घडत असतात. पण नाही रेणुका, मला तर चांगलंच कळलंय ही एक नंबरची पाता
वाटाळ यंत्री आहे. छाना, हिच्या डोळ्यात खुपतंय माझ्या सिद्धूच आणि पूर्वीचं लग्न. आजी हे बघा, खरंच खरंच माफ करा मला, पण हा केवळ अपघात होता. मी काहीच मुद्दामून नाही केलं. औक्षण झाल्यानंतर मी वळताना माझा पाय अडकला आणि मी खरंच मुद्दामून नाही केलं. माझ्या मनातही चुकून असं काही येणार नाही कधी. अगं, किती वेळा तुझ्या चुका माफ करायच्या आणि किती वेळा त्या पोटात घालायच्या. मग काय तर, मागच्या वेळीही तुझ्यामुळेच विघ्न आलं होतं. जरा जपून वागावं. आपण काय करतो त्याचं भान नको का? अरे, ही अवदसा आहे अवदसा, माझ्या नातवाच्या राशीला लागली. बस. खबरदार, यापुढे कोणी काही भावना मॅडमना बोललं तर. हाय, तू अजूनही हिचीच बाजू घेतोस. हा? हिचीच बाजू घेतोस. हो, घेतोय आजी, आणि घेत राहणार. कारण मला माहितीये की त्यांची बाजू खरी आहे. सगळ्यांना स्पष्ट दिसतंय आजी की हा फक्त एक अपघात होता. कशावरून कशावरून फक्त हा अपघात होता? कारण माझी खात्री आहे अगं पूर्वी, भावना मॅडम असं करूच नाही शकत. का तुला सतत तिची काळजी वाटत असते? हा? का तुला सतत तिच्याबद्दल एवढी खात्री असते? प्रत्येक वेळी तू तिला का खोटे करत असतोस? तिला कधी कोणी काही बोललं तर तू का लगेच तिची बाजू घ्यायला धावतोस? सिद्धू, सांग ना, उत्तर दे मला. बोल सिद्धू, का? कारण मला माहितीये भावना मॅडम किती चांगल्या आहेत ते. जी व्यक्ती आपल्या गेलेल्या नवऱ्याच्या पहिल्या बायकोपासून झालेली मुलगी सांभाळते, ती तुझा आणि माझा कसा काय वाईट विचार करू शकेल पूर्वी? आजवर काय तुम्ही कमी अपमान केलाय का त्यांचा? आठवतंय एकदा तरी त्यांनी उलटून कधी प्रश्न विचारलेला तुम्हाला? उलट सगळं स्वतःवर घेतात त्या. आणि बाकी सगळ्यांचं बाजूला राहू दे का पूर्वी. पण तुला काय झालंय? तू का अशी वागतेस? एक साडीच तर होती ना, इतकं काय त्यात? अरे, ती फक्त साडी नव्हती, किती महागाची साडी होती माहितीये ना तुला? 7 पिढ्या आरामात खातील इतकी ऐपत आहे ना आजी आपली. मग करूया ना त्याचा उपयोग. जाऊ दे ना, सोडून दे ना हे प्रकरण आजी. सिद्धू, अरे पण तू. पूर्वी मी तुला अशीच्या अशी नवीन साडी आणून देईन बस. पण भावना मॅडमना आता कोणी काहीही बोलणार नाहीये. का नाही बोलायचं मी सिद्धू? सिद्धू, मगाशी मी ती साडी नेसून आले तेव्हा तुला मी त्या साडीत आवडले होते. अरे, पहिल्यांदा तू मला कॉम्प्लिमेंट दिली होतीस, म्हणून माझ्यासाठी ती साडी सगळ्यात जास्त स्पेशल होती. पण हिच्यामुळे माझी साडी जळली. आणि तू मला बोलतेस काही बोलू नकोस. बरोबर बोलते ही. का बोलू नाही रे? हा, घ्या तुम्ही दोघंही फक्त यांचीच बाजू घ्या. पण एक लक्षात ठेवा, आज ह्या मुलीनं या घरच्या सुनेची साडी पेटवलेली आहे. उद्याही आपल्या अख्ख्या घराची राख रांगोळी करते की नाही बघा. आजी, आता तरी माणूस ओळख ग. सिद्धू, आजीशी बोलतोयस, जरा तोंड सांभाळून बोल. पप्पा, तुम्ही हे सगळं आजीला सुद्धा सांगू शकता ना? थांबा सिद्धिराज, मला प्लीज माफ करा. हो ना, तू
माझ्यामुळे आज परत तुमच्या घरात प्रॉब्लेम क्रिएट झाला. पूर्वी मला खरंच माफ कर ग. पण मी हे काहीच मुद्दाम नाही केलंय. मला माहिती आहे तुला आता किती त्रास होत असेल. भावना मॅडम, तुम्हाला माफी मागायची खरंच काही गरज नाही. सिद्धिराज, मला माफी मागू दे. या सगळ्यांचा राग बरोबर आहे. जर माफी मागून हा वाद मिटणार असेल तर मी प्रत्येकाची माफी मागायला तयार. फक्त मला एकच सांगायचंय, माझी भावना कधीच कोणाचं वाईट चिंतू शकत नाही. हे असं काहीतरी घडावं असं तिच्या मनात कधीच येणार नाही. देव तिचीच परीक्षा का पाहतोय मला खरंच कळत नाही. पण हो, आज तुमचं जे काही नुकसान झालंय ना त्यासाठी हात जोडून माफी मागते मी सगळ्यांची. काकू, तुम्ही प्लीज माफी मागू नका. सॉरी, पण तुम्ही खरंच निघा इकडनं. इथे कोणालाही तुमच्या भावनांची अजिबात कदर नाहीये. सगळ्यांच्या वतीने मी पुन्हा एकदा माफी मागतो तुमची. आमच्या घरच्यांमुळे भावना मॅडमचा सतत अपमान होतो. त्यासाठी खरंच सॉरी.